हापूस आंबे ते 30 पेटी जवळजवळ तिकडे आल्यासारखी वाटते आणि किती भारी वाटते यार तुम्हाला सगळ्यांना बघू तिकडे. आज हा आंबा महोत्सव आहे. आंबा महोत्सव थांब जरा येऊ दे मला. नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार. अंतरिंगला आहे तुझ्यासोबत. तुला काय वाटलं मी तुला फक्त एकट्यालाच पेमेंट घेऊन जातो? थांब ना जरा मी पण आहे अंतरिंग. मला माहितीच होतं तू दिसलास ना तेव्हाच मला कळलं होतं. तुला काय झालं ना कराने आज्ञा असल्यामुळे जिथे जिथे निवेदन असेल तिथे तिथे आपण पोहोचलंच पाहिजे असा त्याचा गैरसमज झालेला आहे. समजणे हा झी मराठीने घालून दिलेला नियम आहे. माहिती घेण्या सगळ्यांना जोरदार टाळ्या माझ्यासाठी वाजवा. धन्यवाद धन्यवाद. मी अपेक्षित आणि तुम्हाला सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. आता कार्यक्रमाला सुरुवात कर. 2 अँकर हे कार्यक्रमाची ठरलेली रूपरेषा आहे. ठीक आहे तू म्हणतोस ती रुपाईला शोधत शोधत आली असेल. दुसरं काही नाही. रुपाईला कधीच वर मग तू काय भविष्य सांगायला आली असं काही इथे तर 2 पटणे ती धावली तर केलं दिसतं भविष्य पुढे काय होतं. आमचं काय ते भविष्य सांग आणि पुढे बसून कार्यक्रम करू. ऍक्च्युली सिरियल्स आपली व्यवस्थित जरा सिस्टम डाऊन आहे. प्रयत्न करते. बरोबर. अरे थरथर प्रेक्षक द्या. तुम्हा दोघांचं भविष्य दिसलं मला. काय राईट आहे ना. म्हणजे हा ब्राईड आहे पण त्या तिथे आहे. म्हणजे तुम्ही ऑडियन्स मध्ये बसलात अँकरिंग मी करते. अँकरिंग ही करणार आहे आणि आम्ही समोर बसलेलो. हो म्हणजे झी मराठीचे सगळे प्रमुख भूमिकेतले कलाकार इथे समोर बसलेले. म्हणजे झी मराठीच्या पुढच्या पिढीमध्ये आम्ही प्रमुख भूमिकेत आहे असं तुला म्हणायचंय का? नाही असं काही नाही. हा एक समज हे म्हणजे काय झालं माहिती का तुला. ते माहिती ना देवघर आपण कुठलाही आंबा देतात तसं झालं. तुला म्हणलं होतं दोघांमध्ये जी माहिती कशाला तिसरा वाटा आणायचा होता. मला काय माहिती यार त्यांना आधी सगळं बाबा सुरुवात एकदा जोरदार टाळ्या प्रतीक्षा लावण्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. आज आमच्या दोघांसोबत पहिल्यांदा तू कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेस. जमणार आहे. त्याचं काय आहे मला पुष्कर म्हणाला की हे दोघं आहेत तर कार्यक्रम ऐकण्याजोगं बघण्याजोगं करायचं आहे म्हणून पुष्करचं असतं तसं. चला कार्यक्रमाला आता सुरुवात करूया मंडळी. जसं तुम्ही सगळ्यांना माहितीच आहे की आज आपण आंबा महोत्सव सेलिब्रेट करणार आहोत. अत्यंत इन्फॉर्मल असा हा कार्यक्रम आहे. झी मराठी आपल्या सगळ्यांचीच लाडकी वाहिनी आहे आणि झी मराठी फक्त पुरस्कार सोहळेच आयोजित करत नाही तर असे वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आयोजित करत असते. म्हणून सगळे कलाकार सगळे प्रेक्षक सगळं प्रसार माध्यम आपल्या सगळ्यांचं आणि झी मराठीवर इतकं मनापासून प्रेम करतं. एकदा झी मराठीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मस्त. आता कार्यक्रमामध्ये आपण पुढे जाऊया पण तत्पूर्वी आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सगळ्यांचे स्वागत समारंभ आपल्याला इथे करायचे आहे. आपल्या झी मराठी हे आपला परिवार आहे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये जे आहे त्या काही मालिका आपल्या निरोप घेणार आहेत. पण तत्पूर्वी त्या मालिकांबरोबर त्या मालिकांच्या कलाकारांबरोबर गप्पा आपल्याला मारायचं आहे. पण तत्पूर्वी आधी या आपल्या झी मराठी या मालिकेतील ज्या आपल्या झी मराठी या वाहिनीच्या ज्या आपल्या कुटुंब प्रमुख आहेत त्यांना आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा या मंचावरती बोलवूया. नक्कीच जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर VR हेमा मॅम. आणि या आलेल्याच आहेत पण त्याचबरोबर तो परत येतो आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. कोण परत येतो आहे हे आपल्याला हेमा मॅम आधी पाहिजे. ओके हाय हेलो एवरीबॉडी एंड ओके थैंक यू. ये बोलने के लिए कि कार्यक्रम इनफॉर्मल है. मुझे बहुत स्ट्रेस हो रहा था कि मराठी में कुछ बोलना पड़ेगा फिर मैं कैसे बोलूंगी. जस्ट मुझे बहुत अच्छा लग रहा है कि हम लोग बहुत इनफॉर्मली बहुत मजे से आज मिल रहे हैं. हम जब आंबा ये शब्द ओके नॉट येट ट्रेन ओके आंबा ये शब्द जब हम सुनते हैं तो मन लग जाता है. अच्छा अच्छा लगता है. लेकिन मोर देन दैट बहुत मीठा लगता है और घर भी याद आती है. आई थिंक ऑल ऑफ अस आम शब्द सुन के बचपन की मेमोरीज ट्रिगर हो जाती है. और अगर आप वैसे देखो तो झी मराठी आई थिंक हम सबकी बचपन की मेमोरी है एंड आई होप हम सबकी लाइफ लॉन्ग मेमोरी है.
आप लोग सब यहाँ पर हैं एंड आप लोग के साथ आज ये फेस्टिवल जब हम मना रहे हैं तो हमें लग रहा है हम अपने घर के साथ, अपनी बचपन की मेमोरीज के साथ और आने वाले अच्छे समय के साथ ये फेस्टिवल मनाने वाले हैं। हमें ये लगा कि हर साल जब आम आता है तो इट काइंड ऑफ सिग्नल्स द बिगनिंग ऑफ समथिंग नाइस न्यू, राइट? और ये एक अच्छा मौका है और हम ये चाहते हैं कि हर साल when we do this festival and we are starting it this year, हम कुछ अच्छा नया आपके साथ शेयर करें। ऑफ कोर्स जो शोज चल रहे हैं वो तो बहुत अच्छा कर ही रहे हैं, बट जो आने वाले शोज हैं उनके बारे में भी आप सबके साथ, स्पेशली हमारी जो यहाँ पे PR, सोशल, ट्रेड फ्रेटर्निटी आई है और जो हमारे आर्टिस्ट एंड क्रू आए हैं, प्लस माई टीम बैक देयर, हम सब इन अ वेरी नाइस वे लेट्स वेलकम द न्यू ईयर फॉर ऑल ऑफ अस। एक शो अभी हम आपके साथ शेयर करेंगे इन द न्यू लाइनअप। इस शो के बारे में हम सब ऑलरेडी काफी प्राउड हैं, बट आई होप जो इसका नया अध्याय लाने वाले हैं विच इज द मतला अध्याय, उसको लेके हम और बहुत सारे किले गाएंगे। ये है देवमानुस मतला अध्याय। आई वुड लाइक यू ऑल टू सी अ विजुअल। देवमानुस मतला अध्याय, वा, ही मालिका तर नवीन येतेच आहे, पण याबरोबर या प्रेक्षकांना आणखीन काही दिखणार आहे का? बहुत कुछ। ऑब्वियसली ये ट्रेलर शुरुआत में थोड़ा हिला देता है एंड हमारा इंटेंशन ये है कि हिलाता है, बट इसके बाद एक बहुत ही स्वीट, बहुत ही एक बहुत ही और एक बहुत ही स्वीट ट्रेलर आप लोगों के साथ शेयर करने जा रहे हैं, जो कि जैसे हमारी पारू है, सावली है, ऐसी बहुत प्यारी प्यारी लड़कियां हमारे पास है, शिवा है, वैसे ही हमारे पास एक बहुत प्यारी सी लड़की आने वाली है, उसका नाम है कमली। उसका ट्रेलर हम आपके साथ शेयर करेंगे। पण झी मराठी बरोबरच झी5 सुद्धा एक काहीतरी मोठा धमाका करण्याच्या तयारीमध्ये आहे, अशीच खबर आता आम्हाला सूत्रांकडे मिळालेली आहे। काय त्याबद्दल काय सांगाल? आई थिंक जी और महाराष्ट्र मार्केट को अगर आप देखें तो आई थिंक हम लोगों ने जो मराठी एंटरटेनमेंट के लिए किया है शायद किसी और नेटवर्क ने ये नहीं किया है। भले ही आप उसको GEC चैनल बोलिए तो हम पहले GEC चैनल थे, फिर पहला हमारा मूवी चैनल आया विच वाज जी टॉकीज, उसके बाद जी स्टूडियोज ने तो एक के बाद एक ब्लॉकबस्टर फिल्में करी ही। अब ये टीम Z5 पे भी काम करती है और मराठी ओरिजिनल सीरीज, वेब सीरीज के स्पेस में हम अपना पहला कदम उठा रहे हैं। इसके पहले कुछ सीरीज आए हैं, लेकिन अब एक नई एनर्जी, एक नए विजन के साथ हम लोग उतर रहे हैं। और मुझे खुशी इस बात की हो रही है कि हम इस पर्टिकुलर प्रोजेक्ट के लिए, और पहला जो हमने सीरीज किया है उसके साथ हमने पार्टनर किया है अपने टीवी चैनल के प्रोड्यूसर्स के साथ, जो भी हमारे साथ पहला कदम उठा रहे हैं, शर्मिष्ठा एंड तेजस। ये पहली सीरीज है तो इसलिए ऑब्वियसली एक्साइटमेंट बहुत ज्यादा है, बट इसके आगे बहुत सारी सीरीज आने वाले हैं और काफी सारे एक्साइटमेंट प्रोजेक्ट्स आने वाले हैं। सो होपफुली OTT के स्पेस में भी जी मराठी, जी की टीम महाराष्ट्र में बहुत सारे झंडे गाड़ेगी। We'll see the first look. I would just like to share, I think publicly you're the first set of people who are going to see it because we are yet to break the trailer. So you get to see the glimpse before anybody else does. So yeah. झी मराठीच्या आतापर्यंतच्या सगळ्या मालिका आतापर्यंत सुपरहिट झालेल्याच आहेत आणि त्या होतच राहतील, त्याचप्रमाणे ही पहिली वहिली वेब सिरीज सुद्धा तितकीच सुपरहिट होणार आहे। जोरदार संपूर्ण सब लोग सब्सक्राइब करके आणि आता मी या रंगमंचावरती आमंत्रित करणार आहे या सिरीजच्या निर्मात्या शर्मिष्ठा राऊत यांना आणि सोबत तेजस सर यांना सुद्धा। शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई, वा वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे।
तेव्हा दोघांचंही खूप खूप मनपूर्वक स्वागत, खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मालिका तर सुपरहिट होतातच आहे, इथून पुढे सुद्धा होत राहतील आणि वेब सिरीज सुद्धा भयंकर गाजणार अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. खूप खूप शुभेच्छा. काय सांगाल या नवीन प्रोजेक्टमध्ये? आता ट्रेलर बघताना सगळा प्रवास पुन्हा एकदा आठवला. ही मीटिंग रूम आठवली, ते फोन कॉल्स आठवले, जेव्हा पहिल्यांदा ही ऑफर दिली गेली ते सगळं आठवलं. आणि ऑफकोर्स सावंतवाडीला जाऊन आम्ही कोकणात जाऊन ही वेब सिरीज आम्ही शूट केली आहे. ते 15 दिवस त्याच्या आधीचं प्री प्रोडक्शन हे काहीच सोपं नव्हतं ऑफकोर्स, पण झी मराठीची सगळी टीम ही आमच्यासोबत होती आणि त्यामुळे हा सगळा जो प्रवास होता हा प्रवास खूप सुखकर झाला, सोपा झाला. आणि आज आमच्या नावावर आम्ही हे इतकं मोठं पाऊल उचलू शकतो. आमच्या बायोडेटाला झी5 ची ही वेब सिरीज लागली आणि त्यासाठी झी मराठीचे, हेमा मॅडमचे, कल्याणीचे, प्राची, सगळे 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 एंटायर टीम झी मराठी खूप खूप थँक्यू. सिद्धूचे थँक्यू, अजून अजिंक्यचे थँक्यू, खूप थँक्यू. वा वा. पण खरं सांगू का, आता आम्ही प्रोमो पाहिला, अप्रतिम झालेला आहे आणि सावंतवाडीमध्ये शूट केलंय. सावंतवाडी झी मराठीसाठी नेहमीच नक्की बरोबर. रात्रीचं खेळण्याचं आले असो किंवा आता पुन्हा एकदा तुम्ही नव्यानं शूट करताय, ही मालिका इथे आहे, तिकडे शूट केलेली. सो मला असं वाटतं की ही मालिका सुद्धा खूप 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 याला यश मिळेल आणि खूप ही प्रसिद्धी मिळवेल, याच्यात काही शंकाच नाही आहे. कारण स्पेशल टच जो आहे तो झी मराठीच्या टीमचा सुद्धा मिळालेला आहे. वा. आता यानंतर या मंचावरती मी तुला शिकवीन चांगला धडा या आपल्या मालिकेतील कलाकारांना मी विनंती करणार आहे की आपण इथे यायचं आहे आणि मंचावरती यायचं आहे. जोरदार गाणी आपण स्वागत करूया आजी आणि दुर्गेश्वरी या दोघींचं. तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेतील दुर्गेश्वरी आणि आजी या मालिकेला. आणि आता आपण निरोप देणार आहोत. या दोघींचा आपण सत्कार करणार आहोत. हेमा मॅमला विनंती आहे की आपण सत्कार करायचा आहे. हेमा मॅडम दुर्गेश्वरीजींचा इथे सत्कार करतील. संपूर्ण टीमचा हा प्रादेशिक सत्कार आहे. मला असं वाटतं मालिका जरी संपत असली तरी सुद्धा एक चांगला मनोरंजनाचा धडा मात्र तुम्ही आम्हाला दिलेला आहात आणि तो धडा मात्र आम्ही कधीही विसरणार नाही. सो आता मालिका संपते आहे, पण जाता जाता जर कसं काय मजा आली मालिकेमध्ये, काय काम करताना काय अनुभव होते. मला प्रेक्षकांनी आजीला खूप 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 प्रेम दिलं. म्हणजे जिथे जाईल तिकडे आजीचं खूप कौतुक झालं. खूप या सिरियलने मला खूप काय काय दिलं. म्हणजे झी मराठीचे अवॉर्ड दिलं. म्हणजे आठवणी खूप छान आहे. मला आता म्हणून येते बघा पाणी येते. म्हणजे हे अजून चालायला हवं होतं. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर सिरियल बंद होईल म्हणून. अजून खूप 1-2 वर्ष चालली असली तर मला खूप आनंद झाला. कारण तेवढंच लोकांचं प्रेम मिळालं असतं. ठीक आहे, आरामदायक तिकडे आमचं आहेच. आणखी नवीन काय काय छान सुरू करताय. खूप खूप शुभेच्छा. मी नेहमीच म्हणते की झी मराठी माझं माहेर आहे, कारण झी मराठीने मला भरपूर वर आणलं आणि घराघरात पोहोचवलं. पहिली सिरियल माझी हुजत जीव रंगला, चंदाचं कॅरेक्टर मी त्याच्यात प्ले केलं होतं आणि आता शर्मिळ चंदानी आणि तेजस सरांनी मला दुसरा चान्स दिला. तुला शिकवीन चांगलाच धडामध्ये दुर्गेश्वरीचं. आधी मी फक्त कोल्हापूरमध्ये फेमस होते, पण तुला शिकवीन चांगलाच धडामुळे अख्ख्या महाराष्ट्रात मी फेमस आहे. खूप वाईट वाटतंय हे बोलताना की आमची सिरियल पटकन संपली. म्हणजे आता तर सुरू झाली की असं झालं होतं. पण अजून चांगले चांगले प्रोजेक्ट घेऊन येतात आमचे सर मॅम आणि होईल, सगळं छान होईल. थँक्यू सो मच. तुझं पहिलं प्रोजेक्ट आहे काय, तर तुझा काय अनुभव आहे झी मराठीवर काम करत असताना? पहिलंच प्रोजेक्ट आणि तेही इतकं सुपरहिट. परवाच आमच्याकडे नवरी मिळणी किलरचा पण
समारंभ निरोप समारंभ झाला तेव्हाही मी हे खूप आवर्जून बोलले होते तिथे की मला निर्माती होण्याचं स्वप्न 2009 पासून मी बघितलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा या व्यावसायिक दृष्ट्या मी या इंडस्ट्रीमध्ये आले आणि तेव्हा स्वप्न बघितल्यानंतर असं झालं की मग मी तो प्रवास चालू केला. प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला जेव्हा जेव्हा मी काम करत होते ऍक्टर म्हणून तेव्हा फावल्या वेळात मी त्यांच्याबरोबर जाऊन बसायचे, सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात, काय करतायत ह्याचा धडा घेत होते. त्यानंतर परेश मोगाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांच्या 3 ते 4 फिल्म्स ज्या आल्या, वाळकी असू दे, आत्मा पॅम्पलेट असू दे किंवा चिवची चौक असं या सगळ्याला प्रोडक्शनला मी काम केलं, सगळं अरेंज केलं, मॅनेज केलं आणि तिथून करत 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 मग पुढे आल्यानंतर असं झालं की एक नवीन प्रोजेक्ट जो मधुगंधा कुलकर्णी लिहिणार असं होतं आणि त्यावेळेला खरंच मी दारोदारी भटकले की कोण आपल्याला पहिला चान्स देऊ शकते. कारण नवीन म्हटल्यानंतर सगळ्यांचाच असं होत होतं की पहिला विश्वास कोण टाकेल ही खूप मोठी गोष्ट असते जेव्हा आपण पहिली पायरी चढत असतो आणि ती पायरी चढताना झी मराठीने खूप मोठा हात दिला आणि त्यामुळे मी ती पहिली पायरी चढले आणि हो मालिका एवढी चालली याचा अर्थ आणि लगेच दुसरी मालिका सुद्धा झी मराठीकडनंच मिळाली. त्यामुळे आय थिंक मला असं वाटतं की तो मी विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला त्यामुळे दुसरी मालिका पण मिळाली. दुसऱ्यानंतर हे तिसरं प्रोजेक्ट सुद्धा झी मराठीमध्येच दिलं. तर हा सगळा प्रवास आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं की अंधारपणाच्या बाबतीत सुद्धा तसं तुला शिकलेलं चांगलं जगाच्या बाबतीतही होतं. इच अँड एव्हरी मुवमेंट मी काय तेजस आम्ही ती जगलोय आणि झी मराठी खरंच माहेर आहे. कारण अभिनेत्री म्हणून सुद्धा मला झी मराठीने उंच माझा झोका असू दे, जुळनेती रेशीमगाठी असू दे किंवा मुंबई असू दे, खूप तिथे अनेक शोज होते की ज्याच्यातून मला अभिनेत्री म्हणून पुढे येण्याचा वाव आणि संधी मिळाली. आणि आता जेव्हा मी दुसरं पर्व माझ्या आयुष्यातलं चालू केलं तेव्हा त्यातही झी मराठी आहे. आणि झी मराठीबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट मला खूप सांगायची की झी मराठीवर मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून पण काम केलेलं आहे. अभिलाषा नावाची मालिका होती ज्यात मी 500 लोकांच्या भूमिकेमध्ये ज्युनियर आर्टिस्ट जे असतात ते हिरोईनच्या मागे एखादं वाक्य बरं बोललं जात आहे म्हणून पुढे येऊन मग ते एक वाक्य देणं. सो तिथून तो प्रवास अल्फाकरंडक एकांकिका स्पर्धा, त्याच्यानंतर ज्युनियर आर्टिस्ट, त्याच्यानंतर आर्टिस्ट आणि ते निर्माती, हा सगळा प्रवास मी झी मराठीबरोबर. त्यामुळे खऱ्या अर्थाने जसं आता युक्ती मिळाली की खऱ्या अर्थाने माहेर आहे माझं. आणि एंटायर टीम म्हणजे प्राची असू दे, कल्याणी असू दे, खूप 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 अप्रोच फेमस होता. हे असे सगळे सिनियर्स असून सुद्धा जिथे जिथे चुकत गेले तिथे तिथे त्यांनी प्रेमाने पण समजावून सांगितलं, वेळ प्रसंगी ओरडा सुद्धा पण ऑफकोर्स कारण मला ते शिकायचं होतं आणि आजही माझी ती प्रोसेस चालू आहे. त्यामुळे जशी मी शिकत चालले तशी तशी मी हळूहळू एक स्टेप पुढे घेत चालले. त्यामुळे झी मराठी तर म्हणजे आय लव्ह यू झी मराठी. खरंच आहे, मी सुद्धा तुझा प्रवास पाहिलेला आहे. निर्माता होण्यासाठी तू किती धडपड केलेली आहे, नाटक वगैरे असेल सो अशा अनेक गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. पण त्यानंतर तुझी पहिली मालिका मिळाली आणि झी मराठी बरोबर आहे. तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. झी मराठी ज्या ज्या लोकांना काय म्हणतात की एक आधार देऊन त्यांना पहिली पायरी जे त्यांना पाहिली नाही ते हायवेज देतात आणि त्याच्यानंतर आपला प्रवास हा अतिशय सुखद होत असतो. त्यातलं एक उदाहरण मी सुद्धा आहे. सो थँक्यू सो मच झी मराठी. आता विनंती करणार आहे की आजी आणि आपण दोघींनी तिथे स्थानबद्ध व्हायचं आहे आणि यानंतर या रंगमंचावरती मी आमंत्रित करणार आहे आता आणखीन एक मालिका झी मराठीवरनं आपला निरोप घेणार आहे. परंतु आपल्या मनामध्ये नेहमीच ती सातत्यानं एक घर करत राहिलेली आहे आणि राहणार सुद्धा आहे. ती म्हणजे नवरी मिळाली हिटलरला, त्या मालिकेतून लीला आणि किशोर हे दोघं आहे. सुद्धा जोरदार आपण त्या मुलांना सुद्धा पुष्पवृक्ष देणार आहोत.
लीलाशी गप्पा मारूया. लीला, झी मराठीवरची तुझी पहिली मालिका, पहिलीच मालिकेतली प्रमुख भूमी घेतली. कसा होता आतापर्यंतचा प्रवास? काय सांगशील? इतकं तुला छान भरभरून प्रेम मिळालं, एवढ्या छान कुटुंबासोबत काम करण्याची संधी मिळाली, काय सांगशील? खूपच छान अनुभव होता आणि खरं तर जेव्हा सिरियल मिळाली आणि हा प्रवास सुरू झाला तेव्हा मला नव्हतं वाटलं की इतक्या पटकन लोकांना मी इतकी आवडेल आणि इतकं प्रेम मिळेल. तर सगळं खूप ओव्हरवेल्मिंग होतं आणि मला वाटतं की लोकांनी इतकं प्रेम दिलं म्हणूनच हा प्रवास इतका स्पेशल होऊ शकला माझ्यासाठी आणि पहिली मालिका आहे त्यामुळे ती कायम स्पेशल राहिली आणि लक्षात पडली. वा. किशोर, नमस्कार. मला या मालिकेने भरपूर शिव्या दिल्या, भरपूर अपमान दिले, पण ते माझ्या कामाची पावती होती. मला एक थोडंसं पर्सनल बोलायचंय. माझ्या आईची ही इच्छा होती की मी झी मराठीवर काम करावं. अनफॉर्च्युनेटली माझ्या आईबाबा नाही आहेत, पण मला एक वेगळीच गोष्ट सांगायची. मी या इंडस्ट्रीत जेव्हा पहिल्यांदी काम करायला सुरुवात केली, जी मी पहिली सिरियल केली, त्यातली माझी पहिली आई इथे बसलेली आहे, हर्षदाताई. माझी आई नाही, पण ही आई बघतीये की मी हळूहळू कसा प्रवास करतोय, त्या गोष्टीचा मला आनंद आहे. थँक्यू ताई. तिने त्या काळात मला जो हात दिला होता, नाही गप्पच नाही बोलतो थोडं, त्यामुळे मी इथपर्यंत ही पायरी चढू शकतो आणि आता हापूस खातोय. त्यामुळे थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच झी मराठी. तुमच्या सगळ्या टीमनी मला ही संधी दिली. थँक्यू सो मच ताई. आणि तुम्ही नवीन काहीतरी करताय असं ऐकलं मी. थँक्यू सो मच. तर आता आपण तेजस सरांकडून ऐकूया, तुम्ही काय सांगताय? सगळ्यात प्रथम मला शर्मिष्ठाचं थँक्यू म्हणायचं आहे, कारण की मलाही एक बिझनेस करायचा होता. मी स्वतः एका कॉर्पोरेट लेवलवरती एका कंपनीमध्ये नॅशनल लेवलवरती काम करतो. स्वतःला बिझनेस करायचा होता आणि तिच्यामुळे मला या इंडस्ट्रीमध्ये याची संधी मिळाली आणि प्रोडक्शन हाऊस रन करायची संधी मिळाली. त्यामुळे मी अगदी सगळ्यांसमोर शर्मिष्ठाला थँक्यू म्हणतो. दुसरी गोष्ट, मला खरंच मनापासून झीला थँक्यू म्हणायचं आहे, कारण की मी स्वतः आज कॉर्पोरेट लेवलवरती 24 वर्ष काम करतोय. कॉर्पोरेट लेवल काय विचाराने काम करतं, कोणाला कशी संधी देतं, खूप प्रॅक्टिकली विचार करून देतं, हे मी स्वतः बघितलेले, मी स्वतः केलेले. पण आज झीनी एवढी मोठी कंपनी असून सुद्धा आम्हाला पहिली संधी दिली, दोन्ही वेळेस, सिरियलसाठी सुद्धा आणि झी5चा त्यांचा पहिला मराठी प्रोजेक्ट असताना सुद्धा. एखादं नवीन प्रोजेक्ट असेल तर ते विचार करतात की ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना द्यावं, पण त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, त्याबद्दल मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन. मी कोणाची नावं नाही घेणार, कारण की कोणाचं नाव मिस झालं तर मला असेल नंतर वाईट वाटेल आणि त्या समोरच्याला पण थोडंसं वाईट वाटेल. त्यामुळे मी कोणाचं नाव नाही घेत, पण झीची सगळी टीम, इन्क्लुडिंग तुमचं फायनान्स झाले, अकाउंट झाले, तुमचे सगळी लोक एवढे कॉपरेटिव्ह आहेत. येस, भांडणं होतात पण ती व्हायलाच पाहिजे. पण खरंच थँक्यू सो मच झीला, कारण की आम्ही लहानाचे मोठे, म्हणजे प्रोडक्शन हाऊस आमचं लहानाचं मोठं अजून मोठं झालेलं नाहीये, पण लहानाचं जे काही ज्या वर्गापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे ते झीच्या आधारामुळे, त्यांच्या गायडन्समुळे आणि त्यांच्या पूर्ण सपोर्टमुळे. आज हा प्रोजेक्ट करताना सुद्धा खूप आम्ही शिकलो यांच्याकडनं. आज आम्ही ऑन फ्लोर पण बरंच काही करताना अडथळे आले. आजही 4:30 वाजता अजून एक अडथळा सॉल्व्ह करायला सगळे जाणार आहेत. तर त्याच्यामुळे ते खंबीरपणे जे उभे राहतात ना, मी अजून कोणत्याही दुसऱ्या चॅनलवर काम नाही केलंय, पण मला वाटत नाही की हा सपोर्ट मिळेल दुसरीकडे की नाही मिळेल, पण दीज गाईज आर सुपर अँड कीप रॉकिंग द वे यू आर. कारण की तुमचं जी एकी आहे ना, ती एकी मी कुठे नाही बघितलेली. व तुम्ही चॅनलमध्ये म्हणा किंवा मग तुम्ही तुमच्या अवॉर्ड फंक्शनच्या वेळेस म्हणा, ते तुम्ही जो एक स्लोगन काहीतरी ते स्लोगन जे म्हणतात त्याच्यामध्ये जे दम आहे ना, तो मी खरंच कुठे बघितला नाहीये. कीप रॉकिंग अँड थँक्यू सो मच. सगळ्यांना थँक्यू सो मच. तुमच्या दोघांचं बोलणं ऐकताना मला असं वाटतं की शूटिंगपेक्षा जास्त मीटिंगमध्येच मजा असते. त्यांच्याकडनं शिकतो आणि शूटिंगमध्ये आम्ही मजा करतो. मीटिंगचं बिहाइंड असतं हे करायला काही हरकत नाही, अगदी हरकत. पण थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट.
पुढील प्रवासासाठी. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज बसून घ्या, कारण आता आपण धमाल घेतलं सुरुवात करायला. वा. आणि पुढच्या येणाऱ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. वा.